ठीक करणारेच ठीक झाले. याच बंदीपालाच्या हातून आम्हास आठवते त्याप्रमाणे अंदमानात निर्बंधाविरुद्ध अशी शेवटची मारहाण करण्यात आली. राजबंदीवानांना नेहमी सहाय्य करून आमच्या सार्वजनिक चळवळीत मनपूर्वक भाग घेणाऱ्या साध्या बंदिवानातील एका धाडसी हिंदू तरुणावर, ज्याचा उल्लेख आम्ही मागे शुद्धी प्रकरणीही केला आहे, अधिकाऱ्यांचा नेहमीच डोळा असे. त्याला ज्ञानार्जनाची गोडी फार असे. त्याच्या हाती एकदा कामाचे वेळी पुस्तक असलेले पाहून का अशाच कोणत्या तरी कारणाने त्यावर चिडून त्यास कार्यालयात बोलावून ह्या राजश्रींनी ग्राम्य शिवी दिली. ग्राम्य शिवी म्हणजे बंदीगृहात इंग्लिश भाषेत नावांच्या मागे उपपद, जसे नियमाने येणारे उपपद असे. परंतु अंदमानच्या कारागारात लोकांचे स्वभाव 8 वर्षापूर्वीचे राहिले नव्हते, हे त्या बंदीपालास काय ठाऊक. त्याने शिवी हासडताच तुम्हारा बाप म्हणून ह्या बंदीपाल राजश्रींच्या जनकासच त्या शिवीचा उपहार त्या हिंदू तरुणाने दिला. तेव्हा संतापाने फणफणून तो बंदीपाल उठला आणि त्याने त्या बंदिवानास वॉर्डराकडून धरवून आपल्या हाताने तोंडावर आणि छातीवर ठोशा मागून ठोसे मारण्यास आरंभ केला. तोंड सुजून रक्त वाहू लागले तेव्हा त्यास सोडले. त्यातही त्या बंदिवानास गंडमाळेचा रोग होता हे ध्यानात ठेवले पाहिजे. बंदीपालास वाटले त्याची खोड मोडली. इतर भित्रे किंवा लुच्चे लोक त्यास म्हणाले, अरे बाबा, इंग्रजांशी ते राजबंदीच भांडू जाणत, आपण कोणच्या झाडाचा पाला. आता झाले ते झाले. तू तोंड सुजले आणि रक्त वाहिले ते पडलो म्हणून झाले असे डॉक्टरांना सांग, नाहीतर उलट शिक्षा खाशील. पण तो धीराचा माणूस. त्याचा डोळा आणि ओठाचा सर्व भाग पार सुजला होता. तो बंदीपालाने मारले म्हणून सुजला असे डॉक्टरास त्याने प्रतिवे दिले. पण डॉक्टर बंदीपालाच्या भयाने तिकडे कानाडोळा करू लागला. पर्यवेक्षकास बंदीपालाने त्याची भेटच घेऊ दिली नाही. तेव्हा आमच्यातील एका राजबंदीने ती गोष्ट उघडकीस आणण्याचे ठरवले. त्या आठवड्यातच योगायोगाने चीफ कमिशनरही येणार होते. हे पाहून बंदीपाल घाबरला, विनवण्या करू लागला. पण चीफ कमिशनर पुढे तो अत्याचार मांडण्यास तो हिंदू पुरुष भ्यायला नाही. बंदीपालाचे कान चांगलेच उपटले गेले. अशा पूर्वीच्या प्रतिवादाने तुरुंगात मारपीट हटच आलीच होती. या नव्या राजश्रींनी तिला चालन देण्याचा प्रयत्न करताच त्यासही ही थप्पड बसल्यामुळे त्यांनीही पुन्हा असे दृष्ट कृत्य करण्याचे साहस केले नाही. त्यापुढे जे वर्ष 1.5 वर्ष आम्ही तिथे घालवले, त्यात बंदिवानास अशी निष्कारण आणि क्रूर मारपीट पुन्हा झाल्याचे आम्हास आठवत नाही. 8 वर्षापूर्वीचे त्या वसाहतीतील ते ठीक करो स्वतःच असे ठीक केले गेले. मारपिटीचे हे आमच्या आठवणीतले शेवटचे उदाहरण म्हणून हेतुपूर्वक येथे सांगितले. हेही सांगणे आवश्यक आहे की या रक्त ओके तो मारण्यानेही न भीता त्या तरुण हिंदू बंदिवानाने सार्वजनिक चळवळी करण्याचे सोडले नव्हते. त्याने बंदीची 14 वर्ष आधीची भरली होती, पण मी येई तो सुटला नव्हता. आमच्या मागे त्या बिचाऱ्याचे काय झाले ईश्वरास ठाऊक. हिंदू संस्कृतीचा अभिमान धरणारे बंदीपाल. यापुढे बदल्या होता होता बारीसाहेबांचा मिहुणा आणि त्या वसाहतीत पूर्वीपासून अनेक अधिकारांच्या जाग्यांवर काम केलेला एक गृहस्थ बंदीपाल झाला. त्या गृहस्थांचे नाव डिगिन्स असे होते. कोणत्याही चांगल्या मनुष्यासही त्या अंदमानी निर्बंधाच्या धोरणात चांगले राहता येत नसे. तरी तशा दुष्ट धोरणातही आपला अधिकार ज्याने शक्यतो न्यायाने गाजवला आणि त्यामुळे ज्याचे नाव सर्व बंदिवान बारीसाहेबांच्या जितक्या त्रासिक तिरस्काराने घेत तितक्याच कृतज्ञ आदराने घेत असत, ते हे डिगिन्सन साहेब. त्या कारागारावर येताच सर्वांच आनंद झाला. हिंदू संस्कृतीचा त्यास अभिमान असे. ते आयरिश होते आणि विशेष की ते थियासफिस्ट असत. बारीच्या तोंडचे एक मुक्ताफळ मागे इंदुभूषणाच्या आत्महत्येच्या प्रकरणात आम्ही दिलेच आहे की या थियासफिस्टच्या पुस्तकाने मनुष्यास वेड लागते. परंतु त्या बारीच्या या मेहुण्यास थियासफिस्टची पुस्तके रात्रंदिवस वाचूनही वेड लागल्याचे कुठे आढळून आलेले नव्हते. सरकारास देखील आढळून आलेले नव्हते.
हे गृहस्थ ज्ञानलिप्सू आणि सुसंस्कृत असत. सरकारी काम चोख रीतीने करून घेऊन आणि शिस्त योग्य तितकी कडक राखूनही बंदिवानास माणसाप्रमाणे वागविता येते. इतकेच नव्हे तर कारागारीय संस्थेचे मुख्य ध्येय दंडितांची आत्मिक, मानसिक आणि नैतिक सुधारणा हेच असावयास पाहिजे. या तत्वानुरूप दंडितांच्या वसाहती चालविता येतात हे त्यांच्या वर्तनाने ते शक्यतो त्यांच्या कक्षेत सिद्ध करून दाखवित. या पायी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असमंजस कोपही त्यास काही वेळा सहन करावा लागला. कारागारीय अन्वेषक मंडळ ह्या बदल्या इकडे चालल्या असता तिकडे हिंदुस्थानात एक कारागारीय अन्वेषक मंडळ जेल कमिशन नेमले गेल्याची बातमी आली. या अन्वेषक मंडळापुढे जे प्रश्न होते त्यात अंदमानाच्या वसाहतीचे पुढे काय हा प्रश्न होता. या कारागारीय मंडळाची नेमणूक करण्यास आणि विशेषतः अंदमानच्या वसाहतीच्या स्थितीची चौकशी करून तिच्या भवितव्याचा विचार करण्याचा प्रश्न प्रामुख्याने त्यापुढे ठेवण्यास आमच्या अंदमानीय चळवळी आणि सतत 8-9 वर्ष तिकडील दुर्दशेची कहाणी हिंदुस्थानात आणि जगात एकसारखी उजेडात आणण्याची सुरू ठेवलेली खटपट ही विशेषतः कारणीभूत झालेली होती. ह्याविषयी आम्हास मुळीच शंका वाटली नव्हती. हेही आम्हास आणि अंदमानातील सर्व सुजाण बंदिवानास उघड दिसत होते की जर ह्यावेळी आपल्या कष्टाची माहिती सविस्तरपणे आपण होऊन ह्या अन्वेषक मंडळाच्या कानावर घालण्याचे धैर्य केले नाही तर ही वसाहत म्हणजे एक देवाने जगतास दिलेली देणगीच असून तीच सध्या सुधारण्यासारखे काही फारसे वाईट नाही. ह्या मताचे अधिकारी आपल्या मताची छापच त्या मंडळावर पाडण्यास सोडणार नाहीत. अधिकाऱ्यातही 1-2 प्रमुख अधिकारी अंदमानचा जळवायूच आरोग्यनाशक असून तेथील बंदिवानांच्या वसाहतीचे धोरणही पुष्कळ अशी घातक आहे असे स्पष्ट मत देणारे होते. पण अधिकारी वर्ग अशा खटपटीत निमग्न झाला की ते कारामंडळ येताच त्यास मागच्या अत्याचारांची शक्य तितकी कमी माहिती मिळावी, जी मिळेल ती खोटी ठरवण्यात यावी आणि एकंदरीत सब ठीक है असे त्यास भासवून त्यांची परत बोळवण करण्यात यावी. त्यांनी जिकडे तिकडे रंगरंगोटी आणि टापटीप करण्यास आरंभ केला. तोंडपुजे बंदिवान शोधून शोधून त्यास अधिकाऱ्यांविरुद्ध अन्वेषक मंडळांपुढे काहीही प्रतिवाद किंवा कागाळ्या होऊ नयेत अशी बंदिवानात व्यवस्था करण्यास नेमले. उलट पक्षी राजबंदिवानांच्या धुरीणत्वाखाली बंदिवानांचीच नव्हे तर लोकांनीही आपापल्या दुर्दशेचा पाढा शक्य तितक्या निर्भीडपणे त्या अन्वेषक मंडळापुढे मांडवयाची व्यवस्था चालवली. जिल्ह्यातून एकमताने एकाच प्रकारच्या एकमुखी मागण्या आणि प्रतिवाद केले जावे म्हणून निरोपांची आणि लेखी शिकवणुकीची डांग सुरू झाली. अन्वेषक मंडळासमोर बंदिवानांची सर्व बाजू मांडण्याचे काम निरनिराळ्या जिल्ह्यातून निरनिराळ्या माणसांकडे जरी देण्यात आले होते तथापि त्या सर्वांचे प्रमुखपणे प्रतिनिधित्व करण्याचे कार्य आम्ही अंगावर घ्यावे म्हणून वसाहतीतल्या बंदिवानांनाच नव्हे तर तेथील स्वतंत्र लोकांचाही आम्हास सारखा आग्रह सुरू झाला. त्यांच्या मागण्या आम्ही ज्या भाषेत, ज्या कोटीक्रमात आणि ज्या निर्भीडपणे कारामंडळापुढे मांडू त्याप्रमाणे इतर कोणी करू शकणार नाही असा त्यांचा भाविक विश्वास होता. त्या विरहित कारामंडळाचे मनावर आम्ही सांगितल्याने जो परिणाम होईल आणि त्या माहितीत जे महत्त्व येईल ते महत्त्व येणे आणि तो परिणाम होणे, तीच माहिती त्याहूनही स्पष्टपणे किंवा तीव्रतर भाषेत जरी इतर कोणी सांगितले असती तरी शक्य झाले नसते. हे त्या बंदिवानांच्या आग्रहातील विधेय वस्तुस्थितीस धरूनच होते. म्हणून तो एकसारखा आग्रह पाहून आपण ते काम अंगावर घ्यावे असे मलाही वाटू लागले. परंतु दुसरे पक्षी एक महत्त्वाची अडचण आमच्या पुढे होती. अंदमानात बंदिवानाने स्वतःविषयी काय वाटेल ते प्रतिपादन किंवा गाऱ्हाणे केले तर ते एक वेळ क्षम्य समजवण्यात येई, पण त्याने इतर बंदिवानांविषयी काहीही बोलणे किंवा कोण्या बंदिवानांचा पक्ष घेऊन त्याची वकिली करणे हा एक अपराधच समजण्यात येत असे. त्यास तसे करताच एकदम चूप करण्यात येई की दुसऱ्याशी तुला काय करायचे, तू स्वतःसंबंधी काय ते बोल,
त्यातही त्यावेळेस हिंदुस्थानात राजबंदीवानास विजयोत्सवातील क्षमेप्रित्यर्थ सोडावे म्हणून पुष्कळ चळवळ चालली होती. कौन्सिलमध्ये प्रश्नोत्तरेही होत होती. सरकारने हिंदुस्थानात आणि ततस्थ अधिकाऱ्यांनी अंदमानात असे स्पष्टपणे कळवले की ही सुटका करण्यात त्या त्या राजबंदींचे प्रस्तुत राजकीय आणि सार्वजनिक वर्तन आणि मन प्रमुखत्वे विचारात घेण्यात येईल. म्हणजे आमच्या आणि आमच्या बंधूंच्या सुटकेचा प्रश्न प्रामुख्याने अंदमानातील अधिकाऱ्यांच्या मतांवरूनच निर्णित होणार. कारण आमचे मत आम्ही गव्हर्नर जनरलास जरी स्पष्टपणे आवेदनाद्वारे कळवले होते तरी ते स्पष्ट आहे की नाही आणि खरे आहे की नाही हे सरकार अंदमानी अधिकाऱ्यांच्याच गुप्त उपनेत्रातून ठरवणार. ह्यातही आमच्या आजपर्यंत सार्वजनिक चळवळींनी अंदमानाच्या यच्चयावत अधिकाऱ्यांचे आम्ही किती प्रेमभाजन झालो होतो ते प्रसिद्धच होते. अशा स्थितीत यावरून येणाऱ्या कारामंडळाचे पुढे वसाहतीच्या सर्व काळ्याबेऱ्या कृत्यांची झडती घेणे आणि बंदिवानांचे आणि स्वतंत्रतेच्या वतीने अधिकाऱ्यांचा पक्ष हाणून पाडण्याचे काम प्रमुखत्वे स्वीकारणे म्हणजे त्या वसाहती अधिकाऱ्यांच्या वर्तमानाप्रमाणे आम्ही अत्यंत दुर्वर्तनी आणि मुक्ततेस अगदी अयोग्य असे ठरणेच होते. स्पष्ट बोलणे म्हणजे बंदिवास वाढवणे. त्यातही ही बातमीही आम्हास कळली की होती की ते कारामंडळ एका विशिष्ट हेतूने राजबंदींची पाहणीही करणार होते. ती गोष्ट म्हणजे अंदमानच्या अधिकाऱ्यांचे तद्विषयक प्रतिवृत्त वाचून आणि आपण स्वतः प्रमुख राजबंद्यांची वाचणी करून कोण सुटकेस योग्य आणि कोण अयोग्य ते हिंदुस्थान सरकारास प्रतिवेदणे ही होय. जर आम्ही गाळीव अधिकाऱ्यांनी भरलेल्या त्या कारामंडळासमोर अंदमानी अधिकाऱ्यांच्या आणि अर्थातच त्यास पाठिंबा देणाऱ्या हिंदुस्थान सरकारच्या तत्कालीन बंदिशाल विभागातील दुष्ट धोरणावर आणि पीडक व्यवहारावर टीका केली तर ते धाष्ट्यर्थ त्या संभावित लोकास असहनीयच होणार हे उघड होते. म्हणजे एका अर्थी असा पुढाकार घेणे म्हणजे आमच्या सुटकेच्या मार्गातली आणखी एक संधी गमावणे होते. आणि उलट पक्षी जर हा राजबंदिवानांचा उभ्या वसाहतीचा अत्याग्रह अवमानिला तर आजपर्यंत राजबंदिवानास त्यातील शेकडो जणांनी जे सहाय्य दिले आणि आदर दाखवला त्यांचे ऋण न फेडता त्यांचे छळ टाळण्याची हाती चालून आलेली एक महत्त्वाची संधी गमावणे होते. ते 10-12 हजार बंदिवान आणि त्यांचे न्याय गारहाणे इतक्या लोकांचे दुःख खऱ्या खऱ्या छळांचे नुसते उल्लेख करून अशा चौकशीच्या वेळी वेशीवर टांगण्यास जर आपण कचरलो तर ती चौकशी करणे सरकारास भाग पडावे म्हणून केलेले स्वतःचे सार्वजनिक परिश्रमच व्यर्थ जाऊ देणे नव्हते काय. कारण ही चौकशी आमच्या सर्वांच्या सतत यत्नांनी सोसलेल्या छळांनी आणि केलेल्या प्रतिकार प्रतिवादांनीच आलेली होती. दुसरे कोणीही ते कथन केले असते तर ते इतके परिणामकारक होणारे नव्हते. हे आम्हास प्रामाणिकपणे इतर हजारो बंदिवानांप्रमाणेच वाटत असल्यामुळे कारामंडळापुढे साक्ष देणे आम्हास कर्तव्य वाटू लागले. तशी मुक्तता अधिक अहितकारक. अंदमानात आम्ही आमच्या वर्तनाचा बिंदू सदोदित ह्या दोन टोकांच्या मध्यंतरी ठेवीत असू. अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल. परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःच्या उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्रघातकी मात्र होणारी होती. तेव्हा असे वर्तन टाळून जर मुक्तता मिळण्याची निश्चित संधी मिळत असेल तर ती साधावयाची. ती निश्चित संधी मिळतो त्या परिस्थितीतच जे काय राष्ट्रहित साधता येईल ते साधण्याचा प्रयत्न करीत राहून दिवस कंठावयाचे. त्यातही शक्यतो ज्यांच्यावर सरकारचा इतका उग्र दोष वा तीव्र दृष्टी नाही तोवर त्यांच्याकडून ती कृत्ये करावयाची.
जेव्हा आपणा वाचून ती त्या परिस्थितीत शक्य असलेली सार्वजनिक चळवळ करण्यास दुसरे कोणी इतके इच्छुक वा समर्थ नसेल, तेव्हा ती प्रकरणे स्वतः करावयाची. मुक्ततेचा संभव दिसत असता दाटून दवडायचा नाही. पण तो निश्चित संभव नसता केवळ आशाळभूत भ्याडपणाने नाही तर सोडणार नाहीत, असे म्हणत अंदमानात स्वकीयांचे चाललेले छळ निमूटपणे पाहतही बसावायचे नाही. कारण अंती आमची सुटका अंदमानातील आमच्या वर्तनावर जितके अवलंबून असे, त्यापेक्षा ती हिंदुस्थानातील राजकीय वातावरणातील उष्णतेवरच अनंत पटीने अवलंबून असणार हे आम्हास पक्के ठाऊक होते. ते हिंदुस्थानातील वातावरण जोवर राजकीय बंदिवानास सोडण्यासाठी चाललेल्या चळवळीने आणि लोकमतास काहीतरी राजकीय महत्त्व प्राप्त होण्या इतके तप्त झाले नव्हते, तोपर्यंत अगदी बारी वाक्य प्रमाण म्हणून बसलेले आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यात न पडणारे असे जे राजबंदी होते, तेही माझ्यासारखे तिथे सडत पडले होते. त्यात जे सरकार समंजस समजू लागले आणि थोड्याफार सवलती इतरांहून अधिक देऊ लागले, तेही तेव्हा इतरांच्या चळवळी अधिकारांच्या कठोर वर्तनाचा निषेध करू लागल्या तेव्हाच. इतर दृष्टशील झाले नसते तर हे समंजसही सुशील म्हणून सरकारास वाटले नसते. राजबंदिवान वर्गाची सुटका कारागारात त्यांनी कितीही गायपण स्वीकारले तरी तेवढ्याने करण्या इतके सरकार भोळे नव्हते. ती झाली तर मुख्यत्वे करून हिंदुस्थानातील राजकारणी डावपेचात तो एक पेच अनुकूल होईल असे वाटणे इतके लोकमत प्रबळ होईल तेव्हाच. हेही आम्हास कारागारीयच नव्हे तर ऐतिहासिक अनुभवानेही निश्चितपणे माहीत होते. ह्या आमच्या नेहमीच्या धोरणाप्रमाणे आम्ही मध्यस्थ मार्ग स्वीकारला. हजारो बंदिवानांचे छळ आपणा इतके परिणामकारकपणे कोणासही कळवता येणार नाहीत म्हणून आम्ही कारामंडळासमोर साक्ष देण्याचे ठरवले. परंतु आपणहून पुढे न जाता ते कारामंडळ जर आपणाकडे वस्तुस्थिती विचारण्यास चालून आले तर ते सांगावे आणि त्यातही ज्या गोष्टी अगदी आपणास सत्य म्हणून सिद्ध करता येतील तितक्याच सांगाव्या असे आम्ही ठरवले. त्यांनी विचारले असता सत्य ते सांगण्यासाठीही जर सरकार आम्हास दृष्टशील समजून सोडणार नसले तर त्यांच्या मनात काहीतरी निमित्ताने सोडावयाचे नव्हते. हे नाही तर दुसरे निमित्त सांगतील असेच अपरिहार्य होते. मग एवीतेवी सुटका नसेल तर हजारो बंदिवानांच्या आणि विशेष राजबंदिवानांच्या वर्गाचे शक्य ते हित न करणे म्हणजे कर्तव्यात चुकणे होय असे आम्हास वाटले. शेवटी जेव्हा कारामंडळ अंदमानास आले तेव्हा ते अपेक्षाप्रमाणे नीट आम्हास विचारित आमच्या कोठडीतच आले. त्यात मुंबईच्या कारागार विभागात जन्मभर अधिकार गाजवलेले जॅक्सन साहेबही होते. पानगलचे राजे आणि इतर उच्च पदस्थ लोक होते. त्यांनी अंदमानच्या वसाहतीची, कारागारातील व्यवस्थेची, राजबंदिवान वर्गांची चर्चा आपण होऊन प्रश्नोत्तरांच्या ओघात काढली. तेव्हा आम्ही त्या विषयाची यथास्थित माहिती त्यांच्यापुढे मांडली. त्यांच्यातील एक दोन सुटके संभाषणाचे धोरण ध्यानात येण्यासाठी खाली देतो. सडेतोड नि तर्कशुद्ध उत्तरे. राजबंदिवानांवर झालेल्या अनेक अत्याचारांची कर्मकथा जी ह्या पुस्तकात येथवर वर्णिलीच आहे ती वर्णित असता भानसिंहाच्या मारहाणीची माहिती आम्ही सांगितली. तेव्हा त्या संभाषणात अधिकाऱ्यांचा पक्ष गोऱ्या सभासदांहूनही उद्धटपणे आणि रागारागाने समर्थन करणारा एक हिंदी सभासद म्हणाला, पण भानसिंगाच्या अंगावरचे घाव मारहाणीनेच पडले हे तुम्हास कशावरनं वाटले? मी, ते आपोआप पडले हे गृहीत धरता येईना म्हणून. कारामंडळातील अन्य सभासद, तो जिना उतरत असता भोवळ येऊन पडला होता, त्याने ते घाव पडले होते. तुम्ही मारहाणीच्या वेळी समक्ष नव्हता ना, मग ऐकीव माहिती कुच कामाची. मी, पण भानसिंह आपण म्हणता तसा जिन्यावरून पडला तेव्हा आपण स्वतः इथे होतो का? नाही, तर मग आपणासही ही ऐकीव माहितीच कोणीतरी कळवली, मग तीही कुच कामाचीच. केवळ माझ्या माहितीपेक्षा ती अधिक अविश्वसनीय, कारण ती घटना घडताना आपण एका समुद्राआड हिंदुस्थानात होता आणि मी हा एका भिंतीआड इथे होतो. मी ते ओरडणे, मारो, मारा इत्यादी आवाजांची आणि धावपळीची गडबड प्रत्यक्ष ऐकली
आणि पाहिली आणि अगदी तेथे असणाऱ्या अनेक मनुष्यांनी एका 5 मिनिटाच्या आत मला ती घटना सांगितली. सभासद म्हणाले, आम्हाच अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मी म्हणालो, आणि मला त्या प्रसंगी उपस्थित असलेल्या राजबंदींनी दिली. ते राजबंदी अधिकाऱ्यांहून कमी विश्वसनीय आहेत असे मला वाटत नाही. येथील कारागाराचे खालचे अधिकारीच आगळीक करणारे असल्याने ते घटना विकृत करून सांगणे अधिक संभवनीय आहे. आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी स्वतः नव्हते. त्या व्यतिरिक्त मी भानसिंगांच्या अंगावर छडीचा वळ रुग्णालयात स्वतः पाहिला होता. नंतर माझ्या मतासंबंधी आडून पाडून चर्चा करीत एकजण म्हणाला, पण तुम्हाला कारागाराबाहेर सोडले तर तुम्ही काय करणार? दुसरा सभासद मी उत्तर देण्यापूर्वीच उपरोधिक हसून म्हणाला, राजद्रोह फैलवण्याचे काम पुन्हा सुरू करणार. मी म्हटले, तुम्ही स्वतःला अंतरज्ञ समजता असं दिसते. नाहीतर माझे मनात काय ते तुम्हीच सांगण्यासाठी पुढे झाला नसता. बरे समजा, तुम्ही म्हणता तसे राजद्रोह फैलवण्याचे काम मी पुन्हा सुरू केले तर मला तुम्ही पुन्हा धरू शकाल? पुढे कोणी चोरी करेल म्हणून आज त्याने तसे काही एक केले नसतानाही या कारागारात कोणास त्याचे इतर साथीदारांहून आणि तुमच्याच नियमाविरुद्ध त्यास डांबून टाकाल की काय? तुमच्या नियमांच्या आधारेच मला कारागाराबाहेर सोडणे न्याय आहे. माझ्यावर गेल्या 5 वर्षात एकही खटला झाला नाही. माझ्याहून तुरुंग तोडून पळून जाण्यासारखे अपराध ज्यांनी केले ते देखील तुम्ही कारागारात 1 वर्षाहून अधिक काळ डांबून ठेवीत नाहीत. कारागाराचीच काय गोष्ट, पण हिंदुस्थानातही मला जर मुक्तपणे सोडण्यात आले तर तिथेही मी ठरलेल्या अटी प्रामाणिकपणे पाळीन. राजकारण करू देत नसाल तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन. हित करण्यास झटेन. बरे, मी ते वचन मोडले तर आपणास पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल. आपला निर्बंध म्हणजे कायदा आणि शक्ती इतकी सूक्ष्म, प्रबळ आणि सर्वसाक्षी आहेच. सभासद म्हणाले, तसे म्हणता येईलच असे नाही. कारण तुम्ही निर्बंधाच्या कक्षेत न आलेत म्हणजे निर्बंध मोडीत नव्हतेच असे नाही सिद्ध होत. राजद्रोहाचे खटल्यात सापडले गेला नाहीत तरी तुम्ही राजद्रोह केला नसेल असेच नाही म्हणता येणार. मी म्हणालो, आणि केलाच असेही नाही म्हणता येणार. जोपर्यंत कोणास चोरी करताना धरले नाही किंवा नैर्बंधिक संशय आलेला नाही तोवर कोणास चोर म्हणून म्हणण्याचा आपणास अधिकार नाही. ती स्थिती राजद्रोहाची. मी माझी मते गव्हर्नर जनरलपर्यंत अनेक वेळा कळवली आहेत. वैध उपायांनी ह्या मिळणाऱ्या सुधारणात थोडे बहुत सार्वजनिक राजकीय हित साध्य होईल. ते मी साधते का हा प्रयत्न त्याच वैध मार्गाने करू इच्छितो. जर सुधारणांचा तसा उपयोग होत गेला आणि त्याने पुढील सुधारणांचा मार्ग मोकळा झाला तर कोणताही राजक्रांतिकारक हा वैध आणि शांतीच्या मार्गानेच देशहित साधण्यास झटू इच्छिल. जाणून बुजून रक्तपातास आणि प्राणघातास मनुष्य प्रवृत्त होण्या इतका स्वतःच्या जीवास कंटाळलेला नसतो. आम्हास निरुपाय वाटला तेव्हा तो भयंकर मार्ग चोखाळला. हौस होतोय म्हणून नव्हे. बरे, राजकारणात मी वैध मार्गानेच जाईन असा आपणास माझ्या वचनावरून विश्वास वाटत नसेल तर मी राजकारणात मुळीच एका ठराविक अवधीपर्यंत पडणार नाही असेही मी लेखी वचन देण्यास सिद्ध आहे. मीच काय, माझे इतर स्नेहीही देतील. तेव्हा अशा अटीवर तरी ह्या आम्हा राजबंदीवानांची मुक्तता व्हावी. राजकारणाव्यतिरिक्त मार्गेही आम्ही पुष्कळ लोकसेवा आणि साहित्य सेवा करू शकू. तीही का बंद करता? हे इतके प्रामाणिक, शूर आणि स्वार्थत्यागी आत्मे आणि शक्ती ह्या दगडी भिंतीआड व्यर्थ का राहू देता? आयर्लंडच्या बंडखोरास 10 सोडलेत. त्यांनी 10 अटी मोडल्या तरी पुन्हा त्यांनी वचन देताच 11वी संधी तुम्ही दिलीत. मग आमच्यावर एकदा तरी विश्वास टाकून का पाहू नये? एक संधी तरी आम्हास का देऊ नये? या सुरात 1.5 तास संभाषण झाले. अंदमानातील कारा संस्थेचे सर्व भयंकर स्वरूप आणि जंगलकाम, रबरकाम इत्यादी कामात बंदींची होणारी असह्य पीडन यांची कहाणी सांगितली. ती या ग्रंथात दिलेलीच आहे म्हणून दिरुक्ती नको. त्याचप्रमाणे एकंदर दंड विज्ञान आणि शिक्षा विज्ञान ह्यांचे मूळ ध्येय आणि व्यवहार कसा असावा आणि आहे, तसेच कारा संस्थेचे इंग्लंडतील बोस्टल संस्थेपासून तो अमेरिका इत्यादी ठिकाणच्या नव्या नव्या प्रयोगाविषयी आमच्याशी कारा मंडळाने चर्चा केली.
नंतर त्याचा सुसंगत सारांश एका आवेदनपत्रात लेखी धाडावयास सांगून ते मंडळ गेले. आमच्याप्रमाणेच राजबंदीवानातील आणखी 2-4 अर्ज त्यांनी मागवले होते. बाहेरील जिल्ह्यातून आमच्या ठराविक पद्धतीच्या भाषेने निरनिराळ्या पुढारी बंदींनी आवेदनपत्रे धाडली. अर्थातच त्यास त्यांच्यापुरतीच चर्चा करता आली. राजबंदीवनातील 1-2 आवेदनपत्रे अगदी निर्भीड होती. सर्वांची मागणी एकमुखीच होती. अंदमानाची वसाहत आहे तशी न चालवता तात्काळ बंद करावी असा जिकडून तिकडून आवाज उठला. बहुतेक तर अंदमानाची बंदिवान वसाहत आमुलताच बंद करावी अशी मागणी करू लागले. हिंदुस्थानच्या पत्रातून अर्थातच अंदमानाचा छळ बंद करण्यास ती वसाहतच बंद केली पाहिजे असा गवगवा झाला. बंगालीत प्रमुख लेख असेच आले, कारण वसाहतच बंद करणे आणि वसाहतीचे ते स्वरूप बदलणे यातील फरक तिकडची बारीक माहिती किंवा यथार्थ स्वरूप हिंदुस्थानात कोणासच माहीत नव्हते आणि ते सूक्ष्म फरक तिकडील बंदिवानास तात्काळ ग्रहण करता येणारे नव्हते. म्हणून अंदमानच्या वसाहतीस तोडा या भाषणाचा बरोबर अर्थ त्या गडबडीत व्यक्त झाला नाही. तरीही आमच्या आवेदनपत्रात आम्ही त्या प्रश्नाचे दिग्दर्शन केले होते. त्या भेदामुळे पुढे बंदिवानांच्या साधारण प्रवृत्तीस आम्हास तीव्र विरोध कसा करावा लागला हे पुढे स्पष्ट होईलच. आमच्या आवेदनपत्रात कारा संस्था आणि शिक्षा विज्ञानाच्या ध्येय आणि व्यवहाराविषयी जी चर्चा केली होती तिची रूपरेखा खाली दिली आहे. कारावासांची व्यवस्था कशी असावी? कारावासांची व्यवस्था कशी कसावी? शिक्षा विज्ञानाचे ध्येय दंडितांची आत्मिक, मानसिक आणि शारीरिक सुधारणा हे असावे. प्रतिशोध म्हणजे सूड उगवणे हे नव्हे. त्या नैतिक सुधारणे शक्य करणारे आणि नैतिक अवनतीस रोखणारे एक परिणामकारक साधन म्हणून काय तो यथाप्रमाण आणि अत्यावश्यक तितका प्रतिशोध आणि शासन यांचा अवलंब केला जावा. अजूनपर्यंत मनुष्य स्वभावातील क्रूर प्रवृत्तीचा समूळ नायनाट झाला नसल्याने आणि दंडाच्या भयाने नीतिभयापेक्षा अनेक मनुष्य एकंदरीत अधिक संयमयुक्त राहून सामाजिक बंधने पाळतात हा अनुभव वरचेवर येत असल्याने अपराध्यास अपराधाच्या अपेक्षित सुखापेक्षा अपराध केल्याने अधिक दुःखच होते अशी प्रत्यक्ष भीती वाटावी इतका दंड देणे आवश्यक आहे. पण तो व्यक्तिविशेषाच्या आणि अपराधाच्या परिस्थितीनुरूपच न्यूनाधिकत्वे कठोर असावा. सर 6 बेतांची किंवा फाशीची शिक्षा जरी आज निषिद्ध मानता आली नाही तरी ती ज्या व्यक्तीस कोणत्याही इतर उपायाने सुधारणे अशक्य वाटत आहे त्या व्यक्तीसच देण्यात यावी. जे दंडित होतात त्यात अल्पवय, सुधारणीय स्वभाव, अपराधांचा पश्चाताप, अपराधाची वा दंडित होण्याची संख्या इत्यादी काही ठळक मापाने वर्गीकरण करावे आणि त्यांची सुधारणीय किंवा दुःसुधारणीय, दंडनीय किंवा दयनीय अशी भिन्न विभागात वाटणी व्हावी. त्यांच्यात शक्य ते संमेलन घडू देऊ नये. सुधारणीय किंवा दंडनीय वर्गास अवरोध एकाच प्रतीचा असला तरी सौम्य शासनाखाली ठेवावे आणि विरुद्ध वर्गास सापेक्षतः कठोर आणि कडक शासनात ठेवावे. सुधारणेप्रमाणे या वर्गातील त्या वर्गात किंवा त्या वर्गातील या वर्गात घालण्यात यावे. दंडितांकडून काम करवून कारागार संस्थेची आर्थिक स्थिती सुधारावी किंवा अर्थप्राप्ती व्हावी हा मुख्य उद्देश केव्हाही असू नये, तर त्यास होते त्याहून चांगले नागरिक करून स्वतंत्र जगात पुन्हा त्यास सोडता यावे असे शिक्षण त्यास सक्तीने देण्यात यावे. अंदमानासारख्या ठिकाणी शिक्षण न घेण्याची अप्रत्यक्ष सक्ती जी असे ती तर केवळ सैतानी वृत्तीचेच द्योतक होती. कामाच्या सक्तीपेक्षा शिक्षणाची सक्ती बंदिवानांवर केली जावी. शिक्षण विशेषतः सामाजिक, सद्गुण आणि मानसिक नीतिमत्ता वाढवणारे असावे. विशेषतः 20-22 वर्षापर्यंतचे दंडित हे कधीही असुधारणीय म्हणून समजले जाऊ नयेत. मग त्यांचा नैबंधिक अपराध कोणचा का असेना, भावी नागरिक त्यास करता येईल अशा निर्धाराने व्यक्तिस्वभावाप्रमाणे कडक व सौम्य शिस्त त्यास लावून शिक्षण देण्यात यावे. समाजाला उपयोगी आणि त्यांच्या चरितार्थाला पोषक असे धंदे त्यास शिकवण्यात यावेत.
राष्ट्रीय आणि मानवीय गुण त्याच्यात विकास पावण्यास सहाय्यक होणाऱ्या मनोरंजनाची, संगीत, चित्रपट इत्यादींची परवानगीही मधूनमधून त्यास देण्यात यावी. अर्थातच त्यांची स्थिती नेहमीच इतकी कष्टप्रद असलीच पाहिजे की त्यायोगे त्यास कारागार हे बाहेरच्या जगताहून त्रासदायक आणि दुस्सह वाटावे. पण ती दुस्सहता आपणच आपणावर ओढवून घेतली आहे आणि नियमाकुल वागून सामाजिक सद्गुण शिकू तर ते जितके लवकर शिकू तितके लवकर आपणास पुन्हा त्या समाजात स्वतंत्रपणाचे सुख अनुभवायस मिळेल अशी निश्चिती आणि जाणीव त्यांच्यात उत्पन्न केली जावी आणि अनुभवाअंती ती यथार्थ आहे असे त्यास प्रत्यंतर घेता यावे. काही वंशातच पापप्रवणता जन्मसिद्ध असते हे तत्त्व अगदी उत्कटपणे आढळून येईल. त्याच विशिष्ट उदाहरणापुरते अवलंबले जावे. साधारणत ते सिद्ध होण्यास जितका पुरावा पाहिजे त्याच्या शतांशसुद्धा अजून मिळालेला नाही. उलट पुरावा वाटेल तितका सापडतो. वरील रूपरेखा अत्यंत त्रोटकपणे दिली असल्याने त्यातील काही विधाने शंकास्पद वाटतील, परंतु आम्ही तोंडी चर्चेत ती विशद करून सांगितली होती. अंदमान संबंधी आमचे धोरण आम्ही असे दर्शवले की जलवायूच्या दृष्टीने अंदमान हे सध्या जरी आरोग्यघातक आहे तरी ते प्रयत्नांनी आरोग्यप्रद होऊ शकेल. राहणी आणि व्यवस्था उत्तम असेल तर आजही अंदमानात दीर्घायुषी आणि आरोग्यवान जनता नांदू लागेल. उदाहरणार्थ इंग्रजाधिक सुखवस्तू अधिकारी तिकडे चांगले धष्टपुष्ट राहू शकतात. ज्या लोकांच्या स्वभावात अपवाद स्वरूप क्रौर्यप्रवणत्व दिसून येते किंवा सामाजिक नियम ज्यांनी वारंवार भंग केल्याने सभ्य समाजात ज्यांना नांदता येत नाही, अशा लोकांस हिंदुस्थानात कारागारातून व्यर्थ कुजवीत मारण्यापेक्षा त्याच अंदमानासारख्या बेटात वसाहत करावण्यास लावणे हे राष्ट्रीयदृष्ट्या आवश्यक आहे. त्यायोगे त्यांच्या आयुष्यास काहीतरी सामाजिक फळ येईल. त्यांचे व्यक्तिजीवनही त्यास अधिक सुखकर आणि सुधारणीय वाटू लागेल. कारण सभ्य जगातील सौम्य निर्बंधात जरी त्यांना समाज करून राहता आले नाही तरी त्यांच्या उद्दंड प्रवृत्तीस वशीभूत करील अशा कडक शिस्तीत त्यास समाज करून राहता येते. अगदी क्रूर म्हणून गाजलेले स्वार्थार्थक लोकही कारागारीय कडक शिस्तीत मेणाहून मऊ झालेले आणि सामाजिक नियम पाळणारे झालेले आढळतात. अशा लोकांस वसाहतीत लग्ने करून धंदे करून नांदू दिल्यास त्यांची शक्तीही समाजाच्या दृष्टीने सफळ होईल. त्यांचा बोजा समाजावर पडणार नाही आणि त्यांची संतती उत्तम नागरिक होण्याचा संभवही हातचा जाणार नाही. हिंदी कारागारात त्यास 14 वर्ष गाडून टाकण्यात इतक्या लोकांस संततीविहीन केल्याने राष्ट्राचे संख्याबळ घटते. तेच वसाहतीत त्या स्त्री पुरुषांना कडक शिस्तीत संसार करू दिल्यास वाढेल. कानडा आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी वसाहती अशाच उद्दंड अपराध्यांच्या संततीने आज अंशतः भरभराटीस आणवल्या आहेत. त्या विरहित सभ्य आणि सुपीक देशात जे लोक उद्दंड भासतात त्यांची तीच उद्दंड क्रूरता आणि कठीण स्वभाव जंगली आणि उग्र रानटी लोकांनी आक्रमिलेल्या उजाड भूभागास उपजाऊ आणि सुपीक करण्यास आवश्यक असते, उपयोगी पडते. एतदर्थ अंदमानसारख्या बेटास वसवण्याच्या कामी या बंदिवानांचा उपयोग करून घेतला असता एक नवीन वसाहत हिंदुस्थान देशास मिळवून दिल्याचे महत्कार्य त्यांनी आणि आपण केल्यासारखे होईल. या कारणासाठी आम्ही अंदमानाची बंदिवान वसाहत बंद करावी या मताचे नसून केवळ त्या वसाहतीचे सध्याचे रानटी आणि क्रूर धोरण आणि निर्बंध तेवढे बदलावे असे आमचे मत आहे. अंदमानात काम चोपून घ्या हे ध्येय नसावे, हे ध्येय बदलावे. पण अंदमानात आलेल्या बंदिवानास व्यक्तिपरत्वे आणि वर्गपरत्वे असे वागवा की ते आणि निदान त्यांची संतती उत्तम नागरिक व्हावेत आणि हिंदुस्थान देशाच्या सुसंस्कृत आणि समाजास ही वसाहत त्यांनी एक नवा उपहार म्हणून अर्पण करावा. आम्ही म्हणतो तसे केल्यास अंदमानचे महत्त्व किंवा त्यास वसविण्याप्रित्यर्थ आजपर्यंत झालेला कोट्यावधी रुपयांचा व्यय व्यर्थ जाईल म्हणून जी अधिकाऱ्यास धास्ती वाटत आहे ती वाटण्याचे काही एक कारण उरणार नाही. इतकेच नव्हे तर अंदमानचे महत्त्व कल्पनेबाहेर उलट वाढविण्यासच ही व्यवस्था कल्पनेबाहेर कारणीभूत होईल. ज्या दिवशी आम्ही अंदमानात पाय टाकला त्या दिवसापासून आम्हास असे वाटत आहे की हिंदुस्थानचा अंदमान हा एक जलदुर्ग आहे. आज नाही उद्या इथे वैमानिक आणि सामुद्रिक ठाणे स्थापन केले जाईल
आणि पूर्वीच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा अन्याय आक्रम जर कधी हिंदुस्थानावर झाला तर त्याच्या सामुद्रिक रणनौकास आणि विमानास पहिला शह अंदमानचा दुर्ग देईल. मग हिंदुस्थानाचा तट. अशी आणि इतर विधेय ग्रथित केलेले आवेदनपत्र आम्ही कारामंडळास धाडले. आमच्या तोंडी चर्चेत आणि आवेदनपत्रात आम्ही अंदमानचे जलदुर्ग ह्या दृष्टीने वर्णिलेली योग्यता आणि भविष्य ऐकून कारामंडळात कित्येक नवीनच काही ऐकावे तसे चमकले. काही जण काही विक्षिप्त ऐकावे तसे हसले. पण तिची स्मृती राहावी इतकी त्या सूचनेची छाप त्यांच्यावर पडल्या वाचून राहिली नाही. कारण त्यानंतर कित्येक महिनेपर्यंत आमचे पर्यवेक्षक त्या 5 क्रमांकात पाहणीवर येताना लहरीत असले तर समुद्राकडे बोट दाखवून विनोदाने मला म्हणत, "ती पहा सावरकर, ह्या अंदमानाच्या तुमच्या भावी जलदुर्गातील रणतरी इतस्ततः पहारा देत आहेत पहा." मी हसून म्हणावे, "त्या तुम्हाला आणि मला क्वचित पाहता येणार नाहीत, पण आपल्या मुलांना बहुधा येतील." ही गोष्ट 1919-20च्या संधीस घडली. त्यावेळेस आपल्या मुलास दिसेल म्हणून जिची मी आशा दर्शवली होती ती घटना बहुधा आमच्या पर्यवेक्षकांना आणि आम्हाला स्वतःच दिसेल असा संभव आज म्हणजे 1926लाच वाटू लागला आहे. कारण परवा नोव्हेंबरच्या एका पत्रात वाचले की अंदमान बेटाचा यापुढे अपराध्यांच्या वसाहती दाखल उपयोग न करता त्यांना स्वपोषण समर्थ अशी वसाहत बनवण्यासाठी आणि नौसाधन विभागाच्या, आरमार विभागाच्या आणि बिनतारी यंत्रांच्या कामाच्या दृष्टीने ह्या बेटाची जी उपयुक्तता आहे त्या उपयुक्ततेचा लाभ करून घेण्यासाठी वर्षास 4.5 लाख रुपये व्यय करण्याचे हिंदुस्थान सरकारने ठरवलेले आहे. याविषयी इथे इतकेच सांगणे पुरे आहे की आम्ही 1910व्या वर्षी अंदमानात पाय टाकताच आमच्या माहितीप्रमाणे पूर्वी कोणासही प्रामुख्याने न पटलेली जी योजना आमच्या ध्यानात आली आणि जिचा आम्ही तोंडी आणि लेखी पुरस्कार आजवर करीत आलो ती अंती फलोन्मुख होत आहे ही बातमी जर खरी असेल तर त्यास आम्हास आनंदच आहे. परंतु अंदमानात सामुद्रिक आणि वैमानिक ठाणे करण्याच्या योग्य निश्चयासाठी तेथील अपराध्यांची वसाहत बंद करण्याचे मात्र काही कारण होते असे आम्हास वाटत नाही. उलट ती वसाहत तशीच, परंतु अर्थातच राष्ट्रीय आणि सुधारणेच्या धोरणाने चालवणे हे अंदमानाच्या भरभराटीस आणि सैनिक शक्तीस सर्वथा अनुकूलच होणारे आहे असे आमचे मत आहे.